नाही, आपण शेतकऱ्यांचेच आहोत, शेतकऱ्यांचे प्रेमी आहोत, शेतकऱ्यांच्याच कुटुंबात आपण जन्माला आलेले आहोत आणि म्हणूनच तर आपण ₹1ही कर न घेता जवळपास 8 महिने ते वर्षभर त्यांना या ठिकाणी पपई विकू दिली. नवे नवे त्यांनी हजारो रुपये कमवलेही, पण त्या पपईचा कचरा, ते कातडे इतके पडू लागले, त्याच्यातनं अस्वच्छता आणि आरोग्याला धोका निर्माण झाला आणि वारंवार खूप तक्रारी वाढल्या. आणि त्याही पेक्षा महत्त्वाच्या एक अशी घटना घडली की 3 वाराला म्हणजे 3 वेळा पेशंटमध्ये ज्यांनी ज्यांनी पपई खाल्ली त्यांना उलटी, जुलाब, पोटदुखी हे खूप त्रास झाले. आणि आमच्यावर आरोप आला की महाराज, आश्रमातले हे ज्या गोष्टी आहे ह्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करताय आणि इथे माणसं मेले तर कोण जिम्मेदार. आणि त्याच्यानंतर मग असं वारंवार 2-3 वेळा घडल्यावर आपले ते प्रेमाचेच आहेत, त्यामुळे त्यांना समजून सांगितलं की तुम्ही विकू नका. कदाचित तुम्ही ते काय कार्पेट किंवा काही केमिकलमध्ये टाकून अर्जंट पिकून पैशासाठी ते आणतात, पण इकडे मरण्याची स्थिती निर्माण होईल तर आश्रम बंद पडेल, आमची जिम्मेदारी आहे. हे खूपदा त्यांना प्रेमाने समजावलं, तुम्ही येऊ नका हेही सांगितलं, मात्र त्यांनी अजिबात ऐकलं नाही. मग शेवटी एक दिवस आपण आश्रमातनं त्यांना कॉल केला, त्याच्या मुलालाही गेला की तुम्ही कृपया येऊ नका. त्याची पण रेकॉर्डिंग आहे, सगळे ऐकू शकता. त्यावर ते धमक्या देत आहे, आम्ही विकूच, कोण बंद करतं, कोण अडवतं बघतो. आणि असं वाटलं नाही येणार, पण ते खरोखर आले. आणि वॉचमननं मग सांगितलं की माणसांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, तुम्ही चुकीचं काम करताय पैशासाठी, असं करू नका, महाराजांचं सुद्धा नाव खराब होऊ राहिलं. तर त्यांनी वॉचमॅनला लगेच शिवीगाळ चालू केली, वॉचमॅनला मारहाणही केली आणि त्याच्यातनं मग ते धक्काबुक्की झाली. आणि मग नंतर इकडं या ठिकाणी त्यांना बोलवलं, मग घेऊन आले ते की बापूजींसमोर आणि प्रेमाने मग आपण मिटू. पण इकडं आल्यावरही ते शिवीगाळ करू लागले, धमक्या देऊ लागले, संपवतो आश्रम, हे करतो ते करतो, माझे एवढे हात पोचलेले, ते आहे, अमुक आहे. आणि असं करता करता वाईट वाईट शिवीगाळ केल्यामुळे थोडी धक्काबुक्की फक्त मुलांनी केली, हाणमार अजिबात नाही. आणि त्यानंतर चक्क त्यांनी लात उचलली, लात मारली आम्हाला तीही. त्यावेळी मुलं, सेवक, भक्त यांना खूप दुःख झालं आणि त्याच्यातनं अजून वाद आणि धक्काबुक्की सुरू झाली. मग आम्ही ते सगळं थांबवलं आणि त्यांना इथून काढून दिलं. आणि कॅमेरे आहेत आपल्याकडे, व्हिडिओ आहेत, सुस्थितीत ते या ठिकाणाहून व्यवस्थित घरी गेले. आणि खाली नारायण फौलाने नावाच्या व्यक्तीला ते भेटले, बोलले असं असं झालं, मग आता मी काही पपई विकणार नाही, इथपर्यंत झालं. परंतु अजून एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की त्यांच्या भाच्याला आम्ही लॉजिंग बांधू दिलं नाही. आश्रमात येणाऱ्यांना त्याला धंदा करण्यासाठी लॉजिंग बांधायचं होतं, कारण हे तक्रारदार जे आहेत हे स्वतःच अपराधी आहेत, हे दारू पितात, ड्रिंकर आहेत, दारूच्या नशेत ते काही बोलतात, काही करतात, म्हणून तर हे खोटे आरोप आलेत. आणि त्यांच्या भाच्यालाही नाकारलं आणि त्यांनी सुद्धा स्वतः एक खूप मोठं या ठिकाणी चुकीचं काम केलेलं आहे. आश्रमाच्या शेजारी लॉजिंग बांधण्यासाठी एका भिल्ल समाजाच्या गरीब व्यक्तीला 100 रुपयाच्या बॉन्डवर त्याला दारू पाजून आणि खूप अत्यल्प दरामध्ये त्यांनी एक जमीन लिहून घेतली आणि तिथं ते बांधकाम करणार होते लॉजिंगचं. त्याला आम्ही विरोध केला की हे अयोग्य आहे, सगळे दारू पिऊन इकडे येतील, चुकीचे कामं करू नका, हे सामाजिक आध्यात्मिक क्षेत्र आहे. याची सूडबुद्धी उगवून मामा भाच्याला जो राग आला त्याच्यातनं त्यांनी हे षडयंत्र केलं. स्वतःच्या पाठीवर खोटे खोटे वळ त्या ठिकाणी निर्माण करून घेतले, कारण बिनावळाचे भरपूर फोटो त्यांनीच व्हायरल केले. आणि त्याच्यानंतर विविध चॅनल बाईट्समध्ये वळ दिसत आहे, ते सुद्धा थोड्या वेळाने लगेच 2 वेगळे व्हिडिओ त्या ठिकाणी त्यांनी सादर केल्यामुळे तेच त्या ठिकाणी पकडल्या गेले, त्यांचं बिंग फुटलेलं आहे. म्हणून यात आमचा काहीही संबंध नाही, षडयंत्रातून झालेली ही गोष्ट आहे, कपट कारस्थान आहे, याच्यावर कोणी विश्वास ठेवू नका. आणि उद्या आम्ही हे नक्की तुम्हाला सिद्धही करून देऊ की त्यांची चूक होती, अपराधी आम्ही नाही, अपराधी ते आहेत. आम्ही साधूच आहोत, इथं मानवताच निभावल्या जाते आणि शेवटपर्यंत मानवताच निभावलेली तुम्हाला दिसेल. फक्त 2 पैशासाठी, ह्या भिकारचोट वळणासाठी, या हलकट मानसिकतेसाठी एका चांगल्या संताला बदनाम करण्याचं काम सतत चाललेलं आहे. आणि तसंही महाराष्ट्राला सध्या रोगच लागलेला आहे. 4-2 साधू कुणी टुपकार असतील, कुणी बलात्कारी किंवा भुंदू, मात्र उठसूट प्रत्येक साधूला, प्रत्येक संप्रदायाला कुणालाच सोडाना नाही. प्रत्येकाची निंदा, प्रत्येकाला ट्रोलिंग केल्या जात आहे. अरे जे पेराल तेच उगल, बाभळी पेरल्या त्याला हापूस आंबा येणार नाही, कर्म फेडावं लागेल, याची लाज लज्जा असू द्या. पत्रकारांचं काम नव्हतं विचारायचं,
पत्रकारांना त्या ठिकाणी आम्ही मेसेज केलेत, मुलांनी कॉल केलेत की अशी चुकीची बातमी कशी लावली, तर ते आता चक्क माफी मागताय. आता म्हणताय कोणी सोळंके नावाचा डॉक्टर आणि कांबळे होते आणि ह्या दोघांनी सांगितले की आश्रम सील केला. जर ह्या दोघांनी सांगितलं असेल तर ह्या दोघांना चक्क मूर्ख म्हणावं लागेल. कारण पैसे घेऊन आणि त्या ठिकाणी बदनामी केली विनाकारण. आश्रम सील केलेला नसताना सील केला. दिव्य मराठीत लिहिलंय तिथे बाटल्या सापडल्या. अरे एक सुद्धा नाही सापडली. आजही पुन्हा डबल चेकिंगला जा, 4 वेळा जा. किती चुकीच्या गोष्टी आहेत या. याच्यासाठी कधीही पेपरांवर आणि टीव्हीवर भरोसा ठेवण्याच्या लायक हे लोक राहिले नाही. आणि आम्ही आता तो जो डॉक्टर आहे ज्याने हे खोटं सांगितलं, डॉक्टर सोळंके आणि कुणी कांबळे आणि दिव्य मराठीचा पत्रकार तो कन्नडचा, तो तर इतका नालायक निघाला, त्याने चक्क लिहिलंय महाराजांकडे हेलिकॉप्टर आहे आणि 20 एकर जमीन वन खात्याची आहे. वन खात्याची एक तिळभर जमीन नाहीये. कधी चौकशीला या, ते लोक देत पण नाही, सगळ्यांना माहिती आहे. आणि हेलिकॉप्टर कुठे आहे नेमकं आमचं, तू शोधून दे, तुला दान देतो. या जन्मात तू हेलिकॉप्टर आमच्या नावे काय दुसऱ्याच्या कुणाच्या नावे आमची ही प्रॉपर्टी हेलिकॉप्टरची जी खोटी बदनामी, आमचं चॅलेंज हे शोधून दाखवावं कुणीही. आणि या खोट्या बदनामीसाठी आम्ही आता हायकोर्टमध्ये आज त्या ठिकाणी प्रोसेस सुरू केलेली आहे. 2 दिवसामध्ये आम्ही बदनामीचा, मानहानीचा आणि भरपाईचा दावा त्या ठिकाणी टाकतोय. ते जे 2 डॉक्टर आहेत ते सुद्धा सस्पेंड कसे होतील याचा अवश्य विचार त्या ठिकाणी केला जाईल. त्यासाठीच ती केस टाकल्या जाईल. कारण खोटं नाटं सांगून चांगल्या साधू संतांना बदनाम करायला निघाले. पेपरमध्ये दिलंय महाराजांचं वैद्यकीय शिक्षण नाहीये. अरे तुमची आमची भेटच नाही झाली, प्रमाणपत्र नाही विचारलं, दाखवलं नाही, भेटगाठही नाही झाली. प्रमाणपत्र अंगणात किंवा गॅलरीमध्ये पडलेलं असतं का? प्रमाणपत्रासाठी भेट घ्यावी लागेल, मग कळेल. अरे प्रमाणपत्र तर देईनच, दाखवलंच, तो वादच नाही. पण किती खोटारडे 2 पैसे मिळाले नाही आणि समोरून मिळाले चुकीच्या त्या माणसांकडून. ते लुच्चे लफंगेच आहे, त्यांचं पोट भरण्याचे धंदेच आहे. ज्यांनी तक्रारी केल्या त्यामध्ये एक तो बदलापूरून पोट भर्या येतो, तो साबळ्या नावाचा. पहिलंही प्रकरण त्यानेच रंगवलं. आम्ही सोडलं होतं, 90 दिवस माफ केलं. आता माफ नाही होणार. हायकोर्टामध्ये या सगळ्यांना आम्ही खेचणार आणि त्या ठिकाणी कारावासही होईल, पत्रकारांचं लायसनही रद्द होईल आणि त्या ठिकाणी मानहानीचा दंड सुद्धा यांना भरावा लागेल. हे आमचं स्पष्ट सांगणं आहे. तुकाराम मुंडे साहेब